हॅलो फ्रेंड्स, आज एका युनिक अशा मेहंदी पॅटर्नसोबतच तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। तर आज युनिक मेहंदी पॅटर्नमध्ये आपण झुमका विथ बॉर्डर टाईप मेहंदी डिझाईन कशी काढली जाते ते बघणार आहे। तर 4 लाईन ओढून घ्यायच्या आहेत। 4 लाईन ह्या विदाउट लम्स व्यवस्थित समान आकाराच्या असाव्यात। मधल्या 2 लाईन्स आपल्याला डार्क करून घ्यायच्या आहेत आणि बाजूच्या 2 लाईन्स आहेत त्याला हम्पची डिझाईन आपल्याला कव्हर करून घ्यायची आहे। तर अतिशय सोप्या पद्धतीमध्ये आपण झुमक्याची डिझाईन इथं काढण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर हा छोटासा व्हिडिओ पूर्ण बघण्याचा प्रयत्न करा, नक्कीच यातून तुम्हाला काहीतरी शिकायला भेटेल। तर इथं सेंटर पॉईंटला आपल्याला एक लाईन सोडून घ्यायची आहे। याच्यानंतर आपल्याला फेंट लाईनिंग करायचं आहे झुमक्याच्या आकारामध्ये आणि नंतर एक डार्क डॉट देऊन घेऊन एक लाईन ओढून आपल्याला हम्पची डबल लाईनिंगची डिझाईन काढून घ्यायची आहे। याच्यानंतर आपल्याला डार्क लाईनिंग करायचं आहे। डार्क लाईनिंग केल्यानंतर सिंगल लाईन ओढून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आपल्याला लांबट उभट अशा गोलाकार पद्धतीच्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत। या पाकळ्या समान अंतरावर असाव्यात। ह्या जर सेम आकाराच्या येत नसतील तर तुम्ही अगोदर खाल्ल्या बाजूस फेंट लाईनिंग करू शकता, नंतर ते डार्क करू शकता। बाजूचा जो भाग राहिलेला आहे तो आपल्याला डॉट्सनी डार्क करून घ्यायचा आहे, म्हणजे मधल्या पाकळ्या उठून दिसतील। याच्यानंतर आपल्याला याच्या खाली 3 छोटे छोटे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत, मोठे छोटे आणि त्याच्यानंतर छोटे अशा पद्धतीमध्ये हे डॉट्स आपल्याला देऊन घ्यायचे आहेत आणि याच्यानंतर झुमक्याची आउटलाईन करून घ्यायची आहे। अतिशय सोप्या पद्धतीमध्ये इथं झुमक्याची डिझाईन तयार झालेली आहे। चॅनलला जर नवीन असाल तर मराठी भाषेतील मेहंदीच्या माहितीसाठी, युनिक अशा मेहंदी ट्युटोरियलसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आता सेंटर पॉईंटला जे आपण लाईन ओढली होती त्याला आपल्याला डार्क समान आकाराचे डॉट्स देऊन घ्यायचे आहेत। पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आभार।